सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मस्साजो ग्रामस्थ उद्या सकाळी 10 वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। हत्येप्रकरणी पोलिसांनी नीट तपास केला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी टाकीवर चढून आंदोलन केलं होतं आणि विविध मागण्यांसाठी पोलिसांना मुदत दिली होती। मात्र त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार पुकारलंय। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि उद्यापासून हे आंदोलन आता प्रत्यक्ष सुरू होत आहे। काय अधिक माहिती याबाबत? यापूर्वी जे आंदोलनाचा उल्लेख केला होता तुम्ही, तो ते आंदोलन वेगळं होतं आणि त्यावेळी प्रामुख्याने जी मागणी होती ती वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी होतं। त्यानंतर आताचं जे आंदोलन होतंय त्याच्यात दोन प्रमुख मागण्या आहेत। त्यातली पहिली प्रमुख मागणी अशी आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती यापूर्वीची जी कारवाई झाली आहे ती केवळ बदलीची झाली आहे, एकावर झाली आहे, ती निलंबनाची झाली आहे, पण त्या पोलिसांना त्या प्रकरणामध्ये सहआरोपी करा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये, अशी प्रमुख मागणी आहे। दुसरी प्रमुख मागणी आहे ती ज्या व्यक्तींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली, त्यांना पैसे दिले अथवा वाहन दिले, तर त्या सगळ्यांना, ज्याचा उल्लेख धनंजय देशमुख हे बी टीम म्हणून करतात आरोपींची, त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांनाही सहआरोपी करा, या प्रमुख मागण्या आहेत। इतर मागण्या वेळोवेळी नागरिक पुढे आणतायत। मात्र या दोन मागण्यासाठी मागच्या 8 दिवसापूर्वीच आजची तारीख निवडण्यात आली होती, उद्याची तारीख, पण या संदर्भात आज एसपींना भेटल्यानंतर सुद्धा नागरिक त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। उद्या सकाळी साधारण 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। पहिले 2 दिवस हे आंदोलन पाणी पिऊन, म्हणजे अन्नत्याग जरी असला तरी पाणी पिण्याची मुभा या नागरिकांनी मागितली ना। आपल्याला माहिती आहे की यामध्ये बाहेरचे लोक सुद्धा सहभागी होऊ शकतात। अमोल, निश्चित धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 302 सारख्या गुन्ह्यांना घाबरत नाहीत तर आपण 144, 188 सारख्या कलमांना का घाबरायचं नाही आणि आपल्यावर गुन्हे सुद्धा दाखल होणार नाहीत। कारण आपला विषय गंभीर आहे। आपल्यावर जर गुन्हे दाखल केले तर वेगळं रूप धारण होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इतर गावातील लोक येणार आहेत। त्यांनी जर काही चुकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा त्यांच्यावर लक्ष द्यायचं आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने कसं उभं राहील त्याच्यासाठी प्रयत्न सर्व गावकऱ्यांनी करायचे। तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची सुद्धा याबाबतची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। तुमचे जे निर्णय आहेत त्याला मी कधीही असहमती दाखवणार नाही, तुम्हाला सहमती दाखवणार आहे। अतिशय शांततेत संवेदनशील मार्गाने आपण उद्यापासून आंदोलन चालू करत आहोत। लवकरात लवकर शिष्टमंडळ येईल अशी अपेक्षा धरू आपण आणि जे काय आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रत्यक्ष ज्यावेळेस शिष्टमंडळ येईल त्यावेळेस आपल्या निवेदनातल्या मागण्या प्रामुख्याने आता आपल्याला आवश्यक कोणत्या आहेत त्या जरी त्यांनी शब्द दिले आपल्याला की ह्या मागण्या इतक्या दिवसात आपण करू, तरी देखील आपण त्याच्यावर विचार करू। तुम्ही सगळे गावकरी विचार करा आणि पुढील दिशा ठरवा। तर उद्या 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत सगळे इथे या। उद्यापासून आपल्या जे अन्नत्याग आंदोलन आहे त्या आंदोलनाला सुरुवात करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।